आता इथं झोपलोय आम्ही सगळेजण. आज तू कशी झोपली आणि हे पायल दिदी झोपले इकडं दिसत नाही. आता तुम्ही झोपले आणि मी इथं झोपणार आहे आता. तर भेटूया काही नवीन छान आणि ब्लॉगमध्ये. तर तकसाठी आतू बाय बोल. अरे सॉरी आतू बाय बोलते. बाय. घाबरू नका गाईज, थोडंसं वेगळं होतंय आणि तिकडं काय माहिती काय चाललंय. आणि हाय का काय दिदी दिसती आणि इथं आतू. तर बाय. हे जर लगेच चालू होतं गपना दिसत. मला वाटलं येतच नाही. मी नाही बाबा ओलं करत पाय. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर मी म्हटलं इथं चाललो आहे आम्ही चर्चला गेलो आणि तिथं काही शूट घेतलं नाही. आल्यावर पण मी काही शूट घेतलं नाही. संध्याकाळी जेवण वगैरे केलं, सगळं झालं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा काय झालं. आता आम्ही चाललो पायला घेऊन अचानक मध्ये दवाखान्यात. तर काय होतं पायल 8 महिने सोडले डाट. तर तिला मला असं वाटलं की थोडंसंच नॉर्मल आहे, पण ते काय राहिलं नाही. मी मगाशीच व्हिडिओमध्ये सकाळी सांगितलं कालच्या की दाढ दुखते म्हणून. दाढ नाही दुखत, दाढीच्या आतमध्ये एक थोडंसं काहीतरी आहे ते दुखते. तर मग अशी तर लई रडत होती ती. मग हां, आता मी आणि वहिनी चालले तिला घेऊन. चला वहिनी लवकर. तुम्ही दोघी एकत्र कधी चालला नाहीत ना. इथं अहो आलते आम्हाला न्यायला. पायांची पण तब्येत बरी नाही. ते म्हणले चला आता घरी. तर मग आम्ही चाललो होतो घरी. किती आनंदाने चाललो होतो. पुढं काय होईल कसं होईल ते कोणालाच माहिती नसतं. आयुष्यात खूप गोष्टी अशा होतात, अचानकच होतात. तर बघा इथं पुढं काय झालं ते. गाडी अहो काय म्हणताय. अहो मी थांबलो होतो, मी चालवतच नाही. चुकीचे आहे. अहो ती पुढची गाडी जात होती, मी थांबलेलो गाडी उलट. ड्रायव्हिंग चुकीचे आहे. काय गाड्या सरळ निघल्यात, आपण घुसायला मी घुसलोच नाही, मी थांबलोय तिथे. हिला असं कसं म्हणून मी पण ते उगाच म्हणतो का तुम्हाला. मला गाडी कसं टच झाली. अहो मी तेच म्हणतो, मी उभा. उलट मी सांगितलं की तुम्ही पुढचा माणूस पण गेला माझ्या पुढे. मला गाडी टच का झाली. अहो तेच मी म्हणलं, मी उभाच होतो. ऐका ना, मला वाटलं असतं माझी चुकी नाहीये तर मी थांबलो असतो, मी गेलो असतो ना. लोक कशी जातात माहिती ना तुम्हाला. बोलतोय असं नाही की कोणी तुम्ही पण मुद्दाम केलं. तेच म्हटलं मी पण. तर माझी चुकी असती तर मी लगेच निघून सुद्धा गेलो असतो ना. मला काय ट्रॅफिकमध्ये. तर तुम्ही आताच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. काल मी म्हणजे रात्रीच आलो आहे आम्ही. तर माझ्या माहेराहून मी इकडं आले माझ्या घरी. तर तिथून काही जास्त जवळ लांब नाही आहे, खूपच जवळ आहे. तर पायलला दवाखान्यात घेऊन गेले. ह्यांना फोनवर सांगितलं पायलचा खूपच अशी दाढ वगैरे दुखत होती म्हणून ती लय त्रासात होती काल. आणि लय रडत होती, लय वेड्यासारखं काय पण बोलती. तर मी रडले, आमच्या वहिनी रडल्या, समृद्धी रडली. काल सगळेच रडत होते. आणि काय काय बोलत होती ग तशी. परत बोलशील का तशी. नाही तर असं मग घाबरवून टाकते सगळ्यांना. आणि काय नाही, नॉर्मलच तिचं ती दाढ दुखत होती. तर सगळ्यांना काय म्हणली, मला नाही जगायचं, माझ्याच मला वाटेल एवढं दुःख काय आलंय असं आहे. आणि आत्ता दुःख यायला लागलं की सगळीकडूनच येतं, सगळीकडूनच संकट येतात. हे तर सगळ्यालाच माहिती आहे. संकटातूनच सामोरे जायचं असतं म्हणतात ना. चांगल्या स्ट्रॉंग व्यक्तीला, तिला म्हणलं तुला देवाने स्पेशल बनवलं आहे, तू स्पेशल आहे म्हणून तू आजारी पडतेस. म्हणलं तुझ्यात तेवढी हिंमत आहे, आमच्यात आहे का. आम्ही इंजेक्शनला पण घाबरतो, तू किती स्ट्रॉंग आहे. तर ती म्हणते असलं काय नाही, मग का मी आजारी पडू का, मला मोठा आजार व्हायला पाहिजे, मी मरायला पाहिजे, असलं काही पण ती बोलत बसली होती काल. तर आम्ही सगळे ॲबसेंट होतो म्हणून रात्रीचं 5-6 वाजता मग आम्ही हिला दवाखान्यात घेऊन गेलो. आणि संध्याकाळी जेवण वगैरे नाही बनवलं. तर वहिनी म्हणत होते जेवून जा. तर राखी पण म्हणत होती जेवून जा. तर मग त्यांनी पण चिकन वगैरे आणलं होतं, पण म्हणलं नको आता उशीर होईल, आम्ही जातो घरी. तर येता येताच एका गाडीवाल्याने
चुकीच्या साईडने आम्ही सरळ येत होतो, त्याने अशा रॉंग साईडने गाडी आणली आणि आमच्या गाडीला गाडी ठोकली. तर तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघितलं असेल, ते पण व्हिडिओ पायलने शूट केला. आणि आत्ता पायल ठणठणीत, आता काही दुखत नाही. दुखते का? नाही. आणि बघा थोडीशी सूज पण वसरली, इकडं आहे थोडीशी नॉर्मली. तर ते आम्ही शाह मॅडमकडे घेऊन गेलो, तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. तर शाह मॅडमच्या ओळखीच्या आहेत, तिला त्यांचा गुण येतो आता आम्हाला माहिती झालं, तेव्हा आम्ही तिच्याकडेच घेऊन जातो. तर तिचं दुखायचं पण थोडंसं कमी आलं. आणि येताना परत एका माणसाने, आम्ही सरळून येत होतो, तर ह्या रॉंग साईडने येऊन त्याने थोडीशी गाडी ठोकली. तर थोडीशी झाली बाचाबाची. मग मी म्हटलं, त्यांची पण मिसेस आजारीच होती, तर मला आजार म्हणजे काय, दुखणं म्हणजे काय ते समजतं. मग हे बोलत होते, त्या माणसाशी जरा भांडत होते. मी म्हटलं जाऊ दे, नका बोलू, कारण चुकी त्याचीच होती. तो स्वतः म्हणत होता माझी चुकी नाही आहे, चुका असते तर मी थांबलो असतो का. तर हे म्हणले आम्ही मान्य करतो तुझी जरी चूक नसली तरी, पण तू येऊन आमच्या गाडीला ठोकलं ना, आम्ही तर तुला ठोकलो नाही ना. तर मग असं थोडंफार झालं, एवढं काही नाही आहे. पण बाकीचं तर आमच्या जागी जर दुसरे कोणी असते तर आता लोक शांत बसत नाहीत, येतात आणि डायरेक्ट मारायला चालू करतात. तर हे फक्त ओरडले, म्हणले तुम्ही जरा व्यवस्थित बघून चालव. मग त्यांची मिसेस पण बाहेर आली. मग हे म्हणले आम्ही रिस्पेक्टली बोलतोय की काहीच भांडत वगैरे नाही, फक्त तुम्ही बघून चालवा. आता मी आहे म्हणून मी शांत बसले, दुसरं कोण असं तर शांत बसत नाही, भांडणं होतात जास्त. आणि डांगे चौकातच ही गोष्ट झाली, TJSB बँकेच्या समोर. तर मग आम्ही सगळ्यांनी, त्यांनी पण मिटवून घेतलं, आम्ही पण मिटवून घेतलं. मग आम्ही गेलो, अंडी वगैरे आणली. मग रोजच्यासारखा आपला स्वयंपाक वगैरे केला. तर मी इथं 7-8 दिवस नव्हते, त्यामुळं घरामध्ये खूप पसारा झाला. तो पसारा आवरला. आणि आता उद्या जायचं आहे आम्हाला दवाखान्यामध्ये. तर आज घरातली सगळी कामं वगैरे सगळे करायचे, घर आवरायचे. जरा आता 8 दिवस नसल्यामुळं घरामध्ये खूप सारा पसारा झालाय. 8 दिवस फक्त कालच रात्री आले आणि उद्या लगेच जाणार आहे आम्ही परत. आता उद्या 2 दिवस आम्ही घरी नसणार आहे. पोरग आणि ह्या दोघांना पण घरात आम्ही नसलं की ते दोघं कसलेच घरी येत नाहीत, फक्त थांबतच नाहीत. तर म्हणतात ना, बाईशिवाय घराला घर पण नाही, तर तसंच प्रकारे आम्ही दोघी नसलं की मग ते दोघं पण थांबत नाहीत घरात, पोरगं पण नाही थांबत. मी गेले की पोरगं माझं तिकडे येतं, पण हे म्हणतात मी रोज कसं येऊ तिकडे, त्यामुळे हे काय तिकडे येत नाहीत. हे कधी तर आले तर येतात, नाही तर नाही पण येत. पण मुलगा येतो, त्याला करमत नाही आम्हाला भेटल्याशिवाय रोज. तर हा असा होता व्हिडिओ. आणि तुम्हाला असं वाटेल की भांडण केलं तुम्ही पण बोललं, हा ते बोलले तर आम्ही पण बोललो. कसं असतं, भांड्याला भांडं लागतच असतं, म्हणजे तसंच थोडंसं ते बोललं आपण बोलतोच. तर ही अशा म्हणजे एवढी काही मोठी भांडण नव्हतं, पण नॉर्मल होतं, आम्ही समजून घेतलं, काहीच बोललो नाही. हे फक्त थोडंसं बोलत होते, त्यासाठी मी बाहेर आले. एकदम जोरात गाडीचा आवाज आला, तर मला समजलं नाही नेमकं काय वाजलं, म्हणून मी तिथं व्हिडिओमध्ये बोलले की काय वाजलं, मला तर काही कळलंच नाही, कारण मी काहीतरी करत होते, मी काहीतरी बोलत होते, माझं लक्ष नव्हतं. आता ड्रायव्हर म्हटलं आमच्या ह्यांचं लक्ष असणार की कोणाची चूक होती काय नव्हती. तर हे त्यांना समजलं. मग ही पण म्हणली काहीतरी वाजलं, मला असं वाटलं गाडीतलं काहीतरी पडलं खाली, पण म्हणजे नाही का मागच्या सीटवरनं पुढं असं काहीतरी आलं असं वाटलं मला, पण तसं काय नव्हतं झालं. गाडी जोरात ठोकली होती, पण गाडीला काय क्रॅशेस आले का नाही आम्ही ते पण नाही भेटलं, कारण रात्री खूप पाऊस होता आम्ही गेलो तेव्हा, ते पण चेक केलं नाही. चला, व्हिडिओ खूप मोठा होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या पायला खूप सारे आशीर्वाद द्या, कारण उद्या जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. आज दिवस कमेंट करून सांगा हां की कशी वाटते. आणि आज दिवसभरात म्हणजे चांगली राहावी. आता ऑपरेशन होऊन पण 8-15 दिवस चांगले ठणठणीत असू दे. हां, म्हणजे तिला काही होऊ नये, सर्दी नाही, खोकला नाही, शक्यतो खोकला नाही व्हावं. गेल्या वेळेस खूप खोकला आला, त्यामुळे आम्ही सगळे घाबरलो होतो. मी तर किती रडत होते, आणि काल पण मी रडले. काल पण मला इतकं वाईट वाटलं माझी. मग आज आम्ही दोघं पण हिच्यावर लय चिडलो. म्हणलं असं बोलायचं नाही, आम्ही तुझ्यासाठी काय करत नाही सांगा, आम्ही कुठं कमी पडतो, कमी पडत असेल तर तू बोल ना. तिला मामी पण म्हणल्या, मामी म्हणल्या, समृद्धी पण ओरडायला लागली, सगळे ओरडायला लागले तिला, तू असं नको आणि खरंच नको बोलत जाऊ, बाकीच्याला लय त्रास होतो, तुला जरी वाटलं ना, पण आम्हाला काय त्रास होतो ते आम्हालाच माहिती आहे. चला भेटूया, बाय. मी खूप वेळा म्हणते चला बंद करते, पण बोलणं चालूच ठेवते मी. चला बाय.